जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती राहुरी. ओके स्टार्ट. मी नवनाथ मोहन लाड. आजचा विषय आहे बुद्धिमत्ता. आणि या बुद्धिमत्ता या विषयातील जो घटक आहे तो आहे आकृत्या मोजणे. रेषाखंड, त्रिकोण, कोन, चौकोन, चौरस हे किती आहेत, हे कसं मोजायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर पहा आता, या प्रश्न प्रकारात द्विमितीय आकृती दिलेल्या असतात. दिलेल्या आकृत्यात रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस किती आहेत हे मोजायचे असते. तर पहा आता हा रेषाखंड आहे आणि या रेषाखंडामध्ये पाहता हा जो रेषाखंड आहे पाहता, बिंदू या ठिकाणी पाहता ए बी सी डी ई एफ आणि जी. या ठिकाणी पाहता या रेषाखंडावर ए बी सी डी ई एफ आणि जी हे बिंदू आहेत. आता आपल्याला या आकृतीत किती रेषाखंड आहे हे पाहायचे. पहा किती रेषाखंड आहे. आता पहा या ठिकाणी आपलं रेषाखंड मोजायचे आहे. आता रेषाखंड किती आहे हे मोजण्यासाठी काय करायचं, जेवढे भाग केले आहे तेवढे क्रमांक देऊन घ्यायचे आहे. पहा क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4, क्रमांक 5 आणि क्रमांक 6. आणि या सर्वांची बेरीज करायची. पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. तर पाहता 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 6 21. म्हणजे या आकृतीत 21 रेषाखंड आहेत. किती रेषाखंड आहेत, तर 21 रेषाखंड आहेत. तर पाहता पुढचा प्रश्न पाहूया. हो चालू करे. खालील आकृतीत किती कोन आहेत, तर कोन. तर पाहते ही आकृती आहे. पहा मग काय करायचं आहे, आकृती या ठिकाणी त्याला क्रमांक देऊन घ्यायचे आहे. 1 क्रमांक, 2 आणि 3 आणि या सर्वांची बेरीज करायची. पहा 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. म्हणजे या आकृतीत 6 कोन आहेत. पहा हे प्रश्न सोपे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न 8वीला येत नाही. तर पुढचे प्रश्न येतात पहा, परंतु हे बेसिक आहे. तर पुढचं पाहता या ठिकाणी खालील आकृतीत किती कोन आहे. पुन्हा पाहता किती कोन आहे. पहा 1 2 3 आणि 4 असे क्रमांक देऊन घ्यायचे आणि या सर्वांची बेरीज करायची. पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे या आकृतीमध्ये 10 कोन आहेत. या आकृतीमध्ये 10 कोन आहेत. पुढचा प्रश्न तर पाहता, तर या आकृतीत किती त्रिकोण आहेत. आता थोडीशी आकृती बदलली. पहा त्याची काठिण्य पातळी बदललेली आहे. पहा मग काय करायचं, आपला तोच नियम. आता प्रथमतः आपण हा जो खालचा त्रिकोण आहे याचा विचार करू. पाहता त्याला क्रमांक देऊन घ्या. 1 2 3 4. या त्रिकोणामध्ये 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे 10 त्रिकोण झाली पाहिजे. 10 त्रिकोण. आणि यामध्ये पहा ही झाली. पहा 1 2, 1 आणि 2 3,
म्हणजे 3 त्रिकोण झाले पहा. म्हणजे या ठिकाणी 6 3 13 त्रिकोण या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न पहा, सोपा आहे पहा. 1 2 3 4 5 या सर्वांची बेरीज करायची. 1 2 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 त्रिकोण आहे. या आकृतीमध्ये 15 त्रिकोण आहेत. 15 त्रिकोण आहे. सोपा प्रश्न आहे पहा. आता पहा, खालील आकृतीत किती आयत आहेत? तर आयत म्हणजे चौकोन. बऱ्याच वेळा पहा, एक तर आपल्या विचारतात चौकोन किती आहे. ज्या आकृतीला 4 बाजू आहेत, 4 कोण आहेत, त्या आकृतीला म्हणतात चौकोन. आता आयत म्हणजे काय की ज्या आकृतीचे 4 कोण काटकोन आहेत आणि समोरासमोरच्या बाजू समान आहेत, समान लांबीचे आहेत, त्याला आयत म्हणतात पहा. तर ते आयत विचारले आहे किंवा चौकोन पहा. आयत किंवा चौकोन त्यापैकी दोन्हीपैकी काही विचारलं तर देखील पाहता. या ठिकाणी कसं करायचं पहा, त्याला आपण नंबर देऊन घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7 या सर्वांची बेरीज किती पहा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7. आता 1 2 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 आणि 7 28 म्हणजे या ठिकाणी 28 चौकोन आहेत किंवा आयत आहेत. परीक्षेला चौकोन विचारतील किंवा आयत. चौरस वेगळं आहे पहा. चौरस हे वेगळं आहे, यामध्ये आयत किंवा चौकोन. पुन्हा पहा, आता आकृती बदलली पहा. या आकृती किती आयत आहेत किंवा चौकोन आहेत पहा. पुन्हा आपण याला नंबर देऊन घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या सर्वांची बेरीज केली आपण पहा. 1 2 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 21 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 36 आणि 9 45 25 55 म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये 55 आयत आहेत. 55 आयत म्हणजे सर्वांची बेरीज करायची पहा. क्रमांक देऊन घ्यायचे आणि त्याला त्या सर्वांची बेरीज करायची. आता पहा, थोडीशी काठीने पातळी वाढली पाहतात. खालील आकृतीत किती आयत आहेत? आता आपण यामध्ये पाहता. आता क्रमांक कशी द्यायचे मा, तर क्रमांक पाहता हे जे आडवे आहे त्याला 1 नंबर 2 3 1 2 3 पहा. 1 क्रमांक 2 क्रमांक आणि 3 क्रमांक आणि पुन्हा उभे नंबर द्यायचे पहा. 1 2 आणि 3. काय करायचं मग आता या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 हे उत्तर काढायचं पहा. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 उत्तर आलं पहा. 6 उत्तर आले. म्हणजे उभे आहेत 1 अधिक 2 अधिक 3 पहा किती उत्तर आले. 6 6 आणि हे जे 6 आणि 6 आहे पहा, या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा पहा. 6 गुणिले 6 6 गुणिले 6 पहा. 6 गुणिले 6 6 6 36 म्हणजे जे आडवे आहे पहा, आडव्या रकान्यातील अंकाची बेरीज आणि उभ्या रकान्यातील अंकांची बेरीज या दोघांचा गुणाकार करायचा तर आपल्याला आयत किंवा चौकोन ही संख्या मिळेल पहा. आयत किंवा चौकोन पहा. पुढचा पहा प्रश्न. आता या ठिकाणी काय विचारले आपल्याला, खालील आकृतीत किती चौरस आहे? चौरस म्हणजे काय पहा. चौरस म्हणजे ज्या आकृतीचे 4ही कोण काटकोन आहेत आणि 4ही बाजू समान लांबीच्या आहे त्यास म्हणतात चौरस. आता चौरसचं कसं करायचं पहा. चौकोन वेगळे आणि चौरस वेगळे पहा.
चौरस वेगळे आणि चौकोन वेगळे पहा. तर आपल्या या ठिकाणी काय विचारलं पहा, चौरस विचारलेला आहे. आता चौरस कसं काढायचं पहा. याला आपण पुन्हा नंबर देऊन घेऊया. तर 1 क्रमांक, 2 नंबर, 3 नंबर पहा. पुन्हा 2 आणि 3 काय करायचं पहा. हे जे सर्वात जे अंक पहा, हे 3 ने 3 ला गुणायचं पहा. 3 ने 3 ला गुणायचं म्हणजे 3 गुणिले 3. 2 ने 2 ला गुणायचं पहा, अधिक 2 ने 2 ला गुणायचं पहा. 3 ने 3 ला गुणायचं आणि 2 ने 2 ला गुणायचं आणि शेवटी काय आहे, काय राहतं 1 अधिक 1 पहा. 3 त्रिक 9 अधिक 4 अधिक 1, 9 4 4 14. अशा प्रकारे या ठिकाणी 14 ही या ठिकाणी चौरस आलेले आहे पहा. चौकोन विचारलं पहा, चौकोन विचारलं. आता आपण चौरस काढलं पाहता. पुन्हा पाहता चौकोन म्हणजे पहा, चौकोन 1 2 3, 1 2 3 या तिघांची बेरीज किती पहा. 1 2 3 3 3 6, 1 2 3 3 3 6 बरोबर 6 6 6 36. म्हणजे या ठिकाणी 36 चौकोन असतील. 36 चौरस वेगळं आणि चौकोन वेगळं पहा. पुढचं पाहता, खालील आकृतीत किती चौकोन आहेत. खालील आकृतीत किती चौकोन आहेत. खालील आकृती पाहता, या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत. तर पाहता नंबर देऊ आपण 1 2 3 4, 2 3 पहा. 1 2 3 3 3 6 5 सर्वांची बेरीज करायची आणि 6 4 10 म्हणजे 10. जी उभी मांडणी पहा, उभी जी आहे रकाने 1 2 3 3 3 6 म्हणजे 6 22 60. या ठिकाणी 60 60 60 बरोबर चौकोन आहे. 60 या आकृतीमध्ये 60 चौकोन आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. मी त्याला थांबवलं होतं बरोबर. पुढचा पाहता, तर पहा चौरस पहा. या आकृतीमध्ये किती चौरस आहेत. किती चौरस आहे पाहता. पुन्हा पाहता या ठिकाणी नंबर देऊ आपण 1 2 3 4 नंतर 1 2 आणि 3 पाहता. नंबर दिले तर पाहता या ठिकाणी काय होतंय. 4 गुणिले 3 पहा. या ठिकाणचा मोठा अंक 4 4 4 गुणिले 3 पहा. या दोघांचा गुणाकार केला नंतर पहा काय करायचं. 3 ने 2 ला गुणायचंय. 3 गुणिले 2 पहा. या दोघांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 नंतर पहा किती उत्तर होता. 4 त्रिक 12, 3 दुने 6 आणि यामध्ये जो मोठा अंक आहे, जो मोठा अंक यामध्ये 2, त्यामध्ये 2 मिळवायचा. म्हणजे 12 12 6 18 18 2 20. या आकृतीमध्ये 20 चौरस असतील. 20. तर पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहता. ही जी आकृती आहे, खाली दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे. खाली जी आकृती दिली पहा, या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे. या ठिकाणी आपल्याला मोजावं लागेल पाहता. आपण पहिल्यांदा या आकृती विचार करूया पहा. तो वरचा जो भाग आहे
हा जो त्रिकोण आहे पहा, जो वरचा भाग आहे पहा, तर 1 2 3 म्हणजे यामध्ये पहा 3 आणि 2 5 आणि 1 6, या ठिकाणी 6 त्रिकोण आहे, 6 त्रिकोण आहे पहा. त्यानंतर त्यानंतर आपण याचा विचार करूया. हा जो त्रिकोण आहे पहा 1 2 आणि 3, परंतु यातला आपण एक मोजलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हॅलो, या ठिकाणी पहा आता दिलेल्या आकृतीत एकूण काय त्रिकोण नाही पहा. नाणीच्या या गोळ्या ठिकाणी द्यायच्या होत्या, पण तुम्ही काय हा एक त्रिकोण आणि हा एक कमी होईल पहा, म्हणजे या ठिकाणी 2 हा 2 म्हणजे 6 आणि 2 8. त्यानंतर या ठिकाणी 1 आणि 2 एकच मिनिट 1 2 3, परंतु या ठिकाणी आपण मोजलेला आहे इथं 2च पहा, अधिक 2. त्यानंतर 6 2 8 2 10, हा जो मोठा त्रिकोण आहे पहा, हा मोठा त्रिकोण, हा जो मोठा त्रिकोण यामध्ये पाहता 1 2 3 3, परंतु यात एक मोजला म्हणजे या ठिकाणी 2च. 6 2 8 2 6 2 8 10 2 12. पुन्हा पाहता या ठिकाणी पाहता हा जो मोठा त्रिकोणी पाहिजे, अशा प्रकारचा जो प्रश्न असतो पहा, या ठिकाणी आपल्याला बारीक बारीक आपल्याला पाहावं लागतं. या ठिकाणी कोणती युक्ती नाहीये, तर आपण त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. 1 2 आणि 3 म्हणजे 3 8 2 10 2 12 ते 15 आणि हा एक त्रिकोण 16 17, म्हणजे 17 त्रिकोणी पहा. या आकृतीमध्ये निरीक्षण करायचं पहा, निरीक्षण करून उत्तर लिहायचे पहा. पुढचा प्रश्न पाहता, शेजारी दिलेल्या आकृतीतील चौकोनाची एकूण संख्या किती? चौकोन पाहता, या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत? हा सुद्धा प्रश्न त्याच प्रकारचे पहा. यामध्ये कोणती युक्ती नाही, तर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक मोजायचे पहा. तर मोजल्यानंतर पहा 1, त्यानंतर 2 3, नंतर हा 4 5, अशा मोजत जायचं पहा. त्या ठिकाणी 14 त्रिकोण भरतील पहा, 14 चौकोन भरतील, 14 म्हणजे या आकृतीमध्ये 14 चौकोन आहे. तर पुढचा प्रश्न आहे आपला, की आपल्या परीक्षेला घनावर आधारित प्रश्न येतो पहा. घनावर, घन 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 म्हणजे काय, की घनावर आधारित आपल्याला प्रश्न येतो पहा. की घनाकृती ठोकळा आहे पहा, 4 बाय 4 बाय 4 घन सीमे मापाचा एक लाकडी घनाकृती ठोकळा सर्व बाजूंनी हिरव्या रंगाने रंगविलेला आहे. जर तो ठोकळा प्रत्येक 1 सेमी अंतरावर कापला तर 1 बाय 1 बाय 1 घन सेमी मापाचे लहान लहान ठोकळे तयार होतील. तर पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. म्हणजे एक 4 सेंटीमीटर ज्याची लांबी 4 सेमी आहे, रुंदी 4 सेमी आहे आणि उंची 4 सेमी आहे, असा घनाकृती ठोकळा आहे. आणि तो असा पहा. हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण यासाठी एक सूत्र आहे पहा. सूत्र काय पहा, सूत्र असं आहे पहा. मापाची हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्याला तर पाहता घनाकृती ठोकळा, तर पाहता जर आपल्याला पाहता सूत्र काय पहा, आपल्याला सर्व जे घन जे लहान लहान घन करायचे आहे ते कसे आहे पहा. याची लांबी पहा 1 बाय 1 बाय 1. तर आपलं करायचं आहे. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी या घनाची 3 बाय 3 बाय 3 म्हणजे ज्या
घनाकृती ठोकळ्याची रुंदी उंची 3 सेंटीमीटर आहे त्याचं पाहूया आपण आता पाहता. तर एकूण घन किती होतील पहा. सूत्र आहे पहा n चा घन म्हणजे 3 चा घन 3 9 9 27 म्हणजे 27 घन पहा. एक पृष्ठाला रंग आहे. सूत्र पहा n वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6 n वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6 म्हणजे पहा या ठिकाणी काय टाकायचं पहा 3 वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6 3तून 2 गेले 1 1 चा वर्ग 1 म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं पहा 6. पुन्हा पाहता 2 पृष्ठाला रंग आहे असे किती ठोकळे होते पहा. पुन्हा पहा या ठिकाणी 3 वजा 2 करायचं गुणिले 12 3 मधून 2 वजा झाले 1 उरतो 1 गुणिले 12 बरोबर 12 म्हणजे 2 पृष्ठाला रंग आहे असे 12 ठोकळे तयार होतील पहा. 3 पृष्ठाला रंग आहे असे किती हे उत्तर 8 हे फिक्स असतं पहा. 3 पृष्ठाला रंग आहे असे 8 होते. कोणताही ठोकळा असेल पहा तर त्याचे 8 हे उत्तर फिक्स असतं पहा. एकही पृष्ठाला रंग नाही म्हणजे कापल्यानंतर एकाही पृष्ठाला रंग नाही असे ठोकळे किती पहा n वजा 2 म्हणजे 3 वजा 2 कंसाचा घन पहा 3 मधून 2 वजा केले 1 उरतोय पहा 1 चा घन 1 या ठिकाणी 1 उत्तर येते पहा. आता आपण 4 चा पाहूया. ज्या ठोकळ्याची घनाकृती ठोकळ्याची लांबी 4 सेमी आहे रुंदी 4 सेमी आहे आणि उंची 4 सेमी आहे असा घनाकृती ठोकळा जर आपण 1 बाय 1 म्हणजे 1 सेंटीमीटर लांब 1 सेंटीमीटर रुंद आणि 1 सेंटीमीटर उंच अशा प्रकारे आपण त्याचे जर ठोकळे कापले त्यापासून एकूण किती ठोकळे तयार होतील पहा 4 चा घन 4 चे 16 16 चोक 64 म्हणजे 64 घन तयार होतील पहा. आता एक पृष्ठाला रंग आहे काय करायचं पहा n वजा 2 4 मधून 2 4 वजा 2 करायचं पहा कंसाचा वर्ग गुणिले 6 4तून 2 वजा केले 2 उरतात पहा 2 चा वर्ग 4 26 चोक 24 होती पहा. म्हणजे एक पृष्ठाला रंग आहे असे 24 तयार होतील पहा ठोकळे तयार होतील. आता पुढचा प्रश्न आहे पहा 2 पृष्ठाला रंग आहे 2 पृष्ठाला रंग आहे असे पाहता. सूत्र काय आपलं n वजा 2 म्हणजे 4 वजा 2 करायचं त्याला गुणिले 12 करायचं पहा 4तून 2 वजा गेले पहा 2 उरतात पहा 2 गुणिले 12 12 दुने 24. पुढे पाहता 3 पृष्ठाला रंग आहे त्याचं फिक्स उत्तर आहे आपलं त्यामध्ये बदल होत नसतो. आता एक पृष्ठाला रंग नाही एकही पृष्ठाला रंग नाही पहा n वजा 2 म्हणजे 4 वजा 2 कंसाचा घन 4तून 2 गेले पहा 2 उरतात 2 चा घन 8 म्हणजे 8 अशा प्रकारे त्याचं उत्तर 8 आलेलं आहे. आता 5 ज्या घनाकृती ठोकळ्याची लांबी रुंदी उंची 5 बाय 5 बाय 5 आहे तसं पाहता मापाचं किती 1 बाय 1 बाय 1 चे घन किती तयार होतील पहा 5 चा घन 5 5 25 25 125 पहा 125 घन तयार होतील. एक पृष्ठाला रंग आहे 5 वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6 पहा 5तून 2 गेले पहा 3 उरतात 3 चा वर्ग गुणिले 6 3 त्रिक 9 9 3 त्रिक 9 9 54 54 तयार होतील पहा ठोकळे तयार होतील पहा. 2 पृष्ठाला रंग आहे n वजा 2 म्हणजे 5 वजा 2 गुणिले 12 3 गुणिले 12 36 आणि हे 3 पृष्ठाला रंग आहे ते उत्तर फिक्स असतं 8. आता एकही पृष्ठाला रंग नाही n वजा 2 म्हणजे 5 वजा 2 कंसाचा घन पहा 3 उरतात 3 चा घन 27 अशा प्रकारे हे सूत्र वापरायचं आहे आपल्याला. आणि हे सूत्र वापरून कोणतंही उदाहरण आलं तुम्ही ते उदाहरण सोडू शकतो पहा.
त्या ठिकाणी पहा, दोन पृष्ठाला हिरवा रंग असलेल्या ठोकळ्यांची एकूण संख्या किती? दोन पृष्ठाला, आता दोन पृष्ठाचं काय पहा, सूत्र काय आपलं, n वजा 2 कंस गुणिले 12. आता n किती आहे? 4. 4 वजा 2 गुणिले 12, 2 गुणिले 12 बरोबर 12 दुने 24. म्हणजे या ठिकाणी दोन पृष्ठांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्यांची एकूण संख्या 24 असणार आहे. आता पुढचा प्रश्न, पुढचं काय पहा, एकही पृष्ठभाग रंगीत नाही अशा ठोकळ्यांची संख्या किती? सूत्र काय आपलं, n वजा 2 कंसाचा घन. आता n किती पहा, 4 वजा 2 कंसाचा घन, 2 चा घन बरोबर 8. म्हणजे या ठिकाणी 8 उत्तर येते पहा. अशा प्रकारे जर घनाकृती ठोकळ्यावर प्रश्न विचारला तर हे 3 सूत्र आपण लक्षात ठेवायचे पहा. एकूण घन किती होईल पहा, n चा घन, एक पृष्ठाला रंग आहे असे किती, n वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6. दोन पृष्ठाला रंग आहे असे n वजा 2 कंसाला 12 ने गुणायचं आहे. आणि 3 पृष्ठाला रंग आहे असे हे 8 उत्तर फिक्स असतं. आणि एकाही पृष्ठाला रंग नाही तर n वजा 2 कंसाचा घन हे सूत्र लक्षात ठेवायचे आहे. लक्षात ठेवले तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. तर पाहता, सोबतच्या आकृतीतील लाकडी खेळण्याला एकूण किती पृष्ठे आहेत? आता काय करायचंय, त्या प्रत्येकाचं आपण पृष्ठ मोजूया. पाहता, हा जो वरचा भाग आहे पहा, हा एक भाग एक झाला, 2, याच्या 3 झाला, पलीकडून एक 4, आणि त्यानंतर इथं पहा एक 5, खाली एक 6 आणि पुढे एक 7. म्हणजे जो वरचा भाग आहे त्याला 7 पृष्ठे. या ठिकाणी विचार करायचा, तर्क करायचा पहा, आपल्याला तर्क करायचा आहे. प्रत्यक्ष आकृती कशी असेल आपण पाहायचंय पहा. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या ठिकाणी कोणतेही सूत्र नाही आहे. तर या ठिकाणी आपली जी बुद्धी आहे, आपण कसा विचार करतो यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे पहा. आता खाली पहा, इष्टिकेचा किती आकार आहे पहा. आपण याचं पाहूया. आता हा एक पृष्ठ पहा, त्याच्या खालचा एक पृष्ठ असेल पहा, म्हणजे 2 झाले पहा. हा 3, इकडचा एक 4, हा 5 आणि 6, म्हणजे हे आहेत 6 पृष्ठे. आणि आता ही जी आकृती पहा, त्याला एक भाग इकडे स्पर्श झालेला आहे, म्हणजे 5, म्हणजे 6, 7 आणि 7 13, 13 आणि 5 18. 18 हे या आकृतीचं उत्तर येते पहा. पुढचा प्रश्न पहा, एकाच घनाच्या पृष्ठावर पहा, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, चांदणी, त्यानंतर चौकोनात गुणिले व चौकोनात टिंब ही चिन्हे असलेल्या विविध बाजू खाली दाखवल्या आहेत. त्यात समोरासमोरील पृष्ठावर असलेल्या चिन्हांच्या जोड्या पर्याय दाखवल्या आहेत. त्यापैकी कोणत्या पर्यायातील चिन्ह जोडी समोरासमोरील पृष्ठावर येणार नाही? पाहता, मग या ठिकाणी प्रश्न कसा आहे पाहता, ते विचार करण्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी या ठिकाणी कोणती युक्ती नाही पहा. आपण विचार करायचा पाहता, वरील घनाकृती ठोकळ्यावरून समोरील पृष्ठावर येणाऱ्या चिन्हांची जोडी काढू आपण. पाहता, पहिलं काय आहे, चौकोन. पहा, जो चौकोन ते पहा, चौकोनच्या लगतची चिन्हे पहा, चौकोनच्या लगतची चिन्हे काय काय पाहता, इथं काय काय पाहता, त्रिकोणी पहा, त्यानंतर हे वर्तुळात टिंब आहे पहा, त्यानंतर चौकोन जवळ कोणते पहा, अजून कोणते पहा, इथं हे लिहून घ्यायचं पहा. असं चौकोनात अशी फुली आणि
आता पुढं काय पहा, व वर्तुळ, वर्तुळ हा चौकोनच्या विरुद्ध पहा, वर्तुळ पहा, वर्तुळ हा जर पाहिलं पण वर्तुळ हा चौकोनच्या विरुद्ध आहे पहा, विरुद्ध पृष्ठावर येतो पहा, पृष्ठावर येतो. हे झालं पहिलं अनुमान. दुसरं काय पहा, तर त्रिकोणचं पहा आपण, त्रिकोण, त्रिकोणच्या लगतची पहा, त्रिकोणच्या लगतची चिन्हे काय काय पाहता, त्रिकोण कुठे पाहता, इथं त्रिकोण आहे पहा, एक नंबर आकृती तुम्ही पहा, तर कोणकोणते त्रिकोणच्या लगतची पहा, यामध्ये चौकोन आहे पहा, त्यानंतर अजून काय त्रिकोण जवळ पहा, फुली पण अशी पहा, चौकोनात फुली, आणि आणखी काय पहा, त्या ठिकाणी पाहिजे एक नंबर आकृतीमध्ये वर्तुळात टिंब. आता उरलेलं काय पाहिजे, जी चांदणी आहे, चांदणी चिन्ह, चांदणी हे त्रिकोणच्या विरुद्ध पृष्ठावर आहे पहा. आता पुढचं पाहता, विचार करण्याचा प्रश्न आहे पहा. त्यानंतर चौकोनात फुली, याचे लगत चिन्ह कोणती पहा, याच्या लगतची चिन्ह कोणती पहा, तर चांदणी पाहत, अजून काय आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे आणि त्रिकोण आहे. चार चिन्ह पहा, निरीक्षण करा, चारही आकृती निरीक्षण करा. आता उरलेलं काय पाहता, तर वर्तुळात टिंब हे चिन्ह चौकोनात फुलच्या विरुद्ध पृष्ठावर येते पाहता. आता चौथं पाहता, पण पुढचं पाहू आता, वर्तुळ पाहता, वर्तुळच्या विरुद्ध पृष्ठावर पहा, वर्तुळाच्या विरुद्ध पृष्ठावर पहा, वर्तुळाच्या विरुद्ध पृष्ठावर चौकोनात फुली हे चिन्ह येत नाही पहा, हे निरीक्षण करा, हे चिन्ह येत नाही, चिन्ह येत नाही. पुढचं काय, वर्तुळाच्या विरुद्ध बाजूला पहा, वर्तुळाच्या विरुद्ध काय पहा, हे चौकोन चिन्ह पहा, पाहिलं पहा, वर्तुळाच्या विरुद्ध बाजूला, वर्तुळाच्या विरुद्ध बाजूला चौकोन हे चिन्ह येतं पहा. या ठिकाणी येते पहा, वर्तुळाच्या बाजूला. त्यानंतर पाहता, पुढचं पाहता, या ठिकाणी वर्तुळ व चौकोनात फुली हे चिन्ह पहा, हे चिन्ह समोरासमोर पृष्ठावर येणार नाही पाहता, निरीक्षण करा, वर्तुळ आणि चौकोनात फुली हे चिन्ह समोरासमोर येणार नाही, समोरासमोर येणार नाही, इतर सर्व पर्याय चिन्ह विरुद्ध पृष्ठावर येतात, म्हणून उत्तर नंबर या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे या ठिकाणी उत्तर येते पहा. हा प्रश्न तर्काचा प्रश्न आहे, विचार करण्याचा प्रश्न आहे, विचार करून तो उत्तर लिहायचे पहा. पुढचा बघूया आपण. आता आपल्याला पुढचा घटक घ्यायचा पहा, विषय पहा, नाती. नाती या प्रश्नावर अनेक प्रश्न विचारले जातात पहा. हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया. त्यापूर्वी आपण नाते पाहूया. तर पाहता, मी माझ्या नातलगाचा कोण पहा, मी माझ्या नातलगाचा कोण आहे, आई वडिलांचा कोणी मी मुलगा आहे पहा. आपल्याला सगळं नाते माहिती पाहिजे. आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना की आपण त्या उदाहरणामध्ये आपण आपल्याला मानायचं पहा, दिलेल्या व्यक्तीच्या जागी स्वतःला समजून घ्यायचं आणि इतर नाती, आपल्या घरातील नाते संबंध लावायचा आणि हा प्रश्न सोडवायचा बा.
आई वडिलांचा मी कोण आहे? मुलगा आहे. आजी आजोबाचा मी कोण आहे? नातू आहे. काकीचा कोण मी? पुतणी आहे. पा पुतण्याचा कोणी मी? काका आहे. वहिनीचा कोणी मी? दीर आहे. मुलाचा किंवा मुलीचा कोणी मी? पिता आहे. सासूचा कोणी मी? जावई. सासऱ्याचा कोणी मी? जावई. मामे भावाचा मी कोण आहे? पा आत्ते भाऊ आहे. कोण आहे? आत्ते भाऊ आहे. मावस बहिणीचा मी कोण आहे? पा मावस भाऊ. कोण आहे? मावस भाऊ. बहीण भावाचा मी कोण आहे? पा भाऊ आहे. बहीण भावाचा कोणी आहे? भाऊ आहे. पा मामाचा मी कोण आहे? भाचा आहे. कोण आहे? भाचा. मावशीचा मी कोण आहे? पा भाचा आहे. पत्नीचा कोण आहे? पती आहे. भाच्याचा पा भाचा किंवा भाचीचा मी कोण आहे? मामा आहे. पा कोण आहे? मामा. मेहुणा किंवा मेहुणीचा कोण आहे? भाऊजी आहे. हे सर्व नाते आपल्याला माहिती पाहिजे. जर नाते माहिती असेल तरच या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. पहा पुढचं काय? आईचे नातलग माझे कोण? आईचे नातलग माझे कोण आहेत? हे पण आपल्याला माहिती पाहिजे. पहा तर आईचा पुतण्या माझा कोण आहे? चुलत भाऊ. पहा हे आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आहोत असं समजायचं आणि हा प्रश्न सोडवायचा. बा आईचा दीर माझा कोण आहे? काका. आईचा दीर माझा कोण आहे? काका. आईचा भाचा माझा कोण आहे? मामे भाऊ. मामे भाऊ. हे सर्व नाते आपल्याला माहिती पाहिजे, समजून घ्यायचं. आपल्या कुटुंबामध्ये नातेसंबंध हा जो घटक आहे कुटुंबामध्येच आपण विचारायचं. पहा आईचे सासरे माझे कोण आहेत? आजोबा. कोण आहेत? आजोबा. आईचे भाऊजी माझे कोण आहे? काका. काका. आईची आई माझी कोण आहे? आजी. आजी. आईची वहिनी माझी कोण आहे? मामी. हे सर्व नाते माहिती करून घ्यायची. आपल्याला माहिती असले पाहिजे तरच या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. आईचा भाऊ माझा कोण आहे? मामा. आईचा भाऊ माझा कोण आहे? मामा. आईचे वडील कोण आहे? माझे आजोबा. आईची बहीण माझी कोण आहे? मावशी. आईची ननंद माझी कोण आहे? पहा आत्या. आईची पुतणी माझी कोण आहे? पहा चुलत बहीण. आईची सासू माझी कोण आहे? आजी. आईची भाची माझी कोण आहे? मामे बहीण. आईची जाऊ माझी कोण आहे? काकी. आणि आईची वहिनी माझी कोण आहे? मामी. पाहता अशा प्रकारे हे सर्व नाते आपल्याला माहिती पाहिजे आणि माहिती असेल तरच या प्रश्नाचं उत्तर आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो. तर पाहता प्रश्न आहे. पहा प्रियाची आई सागरच्या आईची वहिनी आहे, तर प्रियाचे वडील सागरच्या मावशीचे कोण असतील? पर्याय पाहिलाय पहा भाऊ, दुसरा पर्याय भाऊजी, तिसरा पर्याय पती आणि चौथा पर्याय निश्चित सांगता येत नाही. मग काय करायचं? बा दिलेलं आपण त्या ठिकाणी आपल्याला मानायचंय. बा पहा प्रियाची आई प्रियाची कोण आहे? पहा आई. प्रियाची आई
सागरच्या आईची वहिनी, पहा, सागरच्या आईची म्हणजे पहा, प्रियाची आई झाली आणि सागरची आई झाली. प्रियाची आई कोण आहे बा? सागरच्या आईची वहिनी आहे. कोण आहे बा? वहिनी. वहिनी. तर प्रियाचे वडील, पहा, प्रियाचे वडील म्हणजे प्रियाचे वडील, वडील, वडील सागरच्या मावशीचे कोण? पहा, सागरची मावशी, मावशी हे कोण आहेत? विचार केला तर पहा, पहा काय तर पहा, वडील. पहा, व्यवस्थित विचार करा. या ठिकाणी जाते तर पहा, हे बहीण भावाचं म्हणजे पहा, तर प्रियाचे वडील सागरच्या मावशीचे कोण आहे पहा? हे बहीण भावाचं म्हणजे तो पहिला पर्याय आहे. हे उत्तर देते पहा. विचार करायचा पहा, या ठिकाणी विचार करून उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. ईशान आराध्याला म्हणाला, तू माझ्या आईच्या ननंदेची मुलगी आहेस. तर आराध्या ईशानच्या वडिलांची कोण? पहा, तर पहा त्या ठिकाणी पर्याय पहा, मुलगी, पुतणी, भाची आणि मावशी. पहा, ईशान आराध्याला म्हणाला, तू माझ्या आईच्या ननंदेची मुलगी. आईच्या ननंदेची, आपण जे नातं पाहिलं पहा, आईची ननंद, ननंदेची मुलगी. तर त्याचं उत्तर येते पहा, तर आराध्या ईशानच्या वडिलांची कोण? उत्तर येते पाहिजे भाची. भाची उत्तर येत आहे. त्यासाठी हे सर्व आपल्याला नाते माहिती पाहिजे, कोण कुणाचं आहे हे माहिती पाहिजे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. गीताला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भावाचे नाव मंगेश आहे. तर पहा, मंगेशला बहिणी किती? पहा, मंगेश पहा काय मंगेश हा कोण आहे पहा? गीताचा भाऊ. मंगेश कोण आहे? गीताचा भाऊ. पहा, गीताला किती बहिणी आहेत पहा? गीताला 2 बहिणी आहेत. गीताला 2 बहिणी आहेत. तर पहा, मंगेशला बहिणी किती विचारले पहा. आता मंगेशला बहिणी पहा, मंगेशला बहिणी पहा, गीताला जर 2 बहिणी आहे, त्यामध्ये आपण जर गीता मिळवली म्हणजे गीता 1 आणि ह्या 2 बहिणी ती झाल्या 3. म्हणजेच मंगेशला 3 बहिणी आहेत. मंगेशला किती बहिणी आहेत? 3 बहिणी आहेत. अशा प्रकारे या प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा पण घेऊया पाहता. आता पुढचा एक प्रश्न घेऊ आपण. पहा, तुलसीची आई. पहा, तुलसीची आई कावेरीची आत्या लागते. पहा, कावेरीची आत्या लागते. तर कावेरीची आई
तर कावेरीची आई ही तुलसीच्या आईची कोण? आईची कोण कोण आहे पा? पर्याय पा आत्या, दुसरा पर्याय पा बहीण, तिसरा पर्याय पा ननंद आणि चौथा पर्याय पा वहिनी. वहिनी पा. आता काय पा तुलसीची आई, तुलसीची आई तुलसी ची कोण आहे पा? आई. कावेरीच्या काय राहते बा? आत्या राहते बा. कावेरीची काय राहते? आत्या. म्हणून कावेरीची जी आई आहे तुलसीच्या आईची काय झाली मग? ती वहिनी झाली. वहिनी पा काय झाली? वहिनी झालेली पा. म्हणजे पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण 2 घटक पाहिले आहे पा, आकृत्या मोजणे आणि नातेसंबंध. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे हे प्रश्न जास्तीत जास्त सोडवले तरच या प्रश्नांचे आपल्याला सराव होतो. म्हणून जास्तीत जास्त प्रश्न सोडवा आणि या घटकावर प्रभुत्व मिळवा. हे सर्व जे घटक आहे हे विचार करण्याचे प्रश्न आहे आणि आपण जितके जास्त तुम्ही प्रश्न सोडवता तेवढं त्या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त होईल आणि मग आपण या घटकावर प्रभुत्व मिळवू शकतो. तर या ठिकाणी माझी जी तासिका आहे या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. पुढील तासिकेला आपण पुढील घटक पाहूया.